एकदम सॉफ्ट व क्रीमी, तसेच यामधील क्रंच अगदी बाजारामध्ये मिळतो तसा बटरस्कॉच आईस्क्रीमसारखा आहे. हे बटरस्कॉच आईस्क्रीम मी घरच्या घरी बनवून तयार केलेलं आहे. बनवायला अगदी सोपं आहे. आज आपण बटरस्कॉच आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. बटरस्कॉच आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे मी एक कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 कप दूध घालायचं आहे. फुल फॅट मिल्क वापरा आईस्क्रीम तयार करण्यासाठी. इथे मी 2 कप दूध घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे. आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. आता हे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. तर इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर ही आपल्याला व्हॅनिला फ्लेवरचीच वापरायची आहे, दुसऱ्या कुठल्याही फ्लेवरची वापरायची नाही. आता इथे मी 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे. दूध हे थंड वापरा. आता इथे मी अर्धा कप दूध घातलेलं आहे. आता हे कस्टर्ड आपल्याला या दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता एक झिपलॉक बॅग मी घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 काजू टाकायचे आहेत, तसेच 7 ते 8 बदाम घालायचे आहेत. आता ही बॅग आपल्याला बंद करायची आहे व खलबत्त्याचा जो दगड असतो त्याने आपल्याला याप्रमाणे हलक्या हाताने हे काजू व बदाम याप्रमाणे फोडून घ्यायचे आहेत. अगदीच जाडसर किंवा अगदीच बारीक असे नाही, मध्यम आकारामध्ये हे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे काजू बदाम याप्रमाणे फोडून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी जाडसर नाही किंवा अगदीच बारीक नाही, याप्रमाणे हे मी फोडून घेतलेले आहेत. आता इथे आपण जे दूध उकळण्यासाठी ठेवलेलं होतं ते छानपैकी उकळलेलं आहे. ते हे आपण एकदा चमच्याने ढवळून घेऊया. तर यामध्ये आपल्याला आपण जे कस्टर्डचं मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे. आता चमच्याने एका हाताने हे दूध आपल्याला ढवळायचं आहे व दुसऱ्या हाताने आपल्याला हे कस्टर्डचं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे. याप्रमाणे हे ढवळत कस्टर्डचं मिश्रण घातल्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता कस्टर्डचं मिश्रण छान दाटसर असं होत आहे. आता 1-2 मिनिटे आपण हे शिजवून घेऊया. आता इथे हे कस्टर्डचं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया व हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता इथे मी पॅन ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 कप साखर घालायची आहे. साखर आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे. याचा पाक तयार करायचा आहे. यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही, फक्त साखर वापरूनच याचा पाक तयार करायचा आहे. म्हणजेच या साखरेचा आपल्याला कॅरेमल तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता साखर आता हळूहळू वितळत आहे. या साखरेच्या पाकाला छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण ही साखर वितळवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता साखरेच्या या पाकाचा कलरसुद्धा छान गोल्डन असा आलेला आहे. आता या वितळलेल्या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालायचा आहे. आता इथे मी 1 चमचा बटर घातलेला आहे. हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत व हे आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाला तूप लावून हे मिश्रण त्या ताटामध्ये पसरवून घ्या. आता इथे मी हे तयार केलेले मिश्रण या बटर पेपरवरती टाकलेलं आहे. आता हे तयार मिश्रण आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे छानपैकी थंड झालेलं आहे. अगदी सहज हे पेपरवरतून निघालेलं आहे. आता याप्रमाणे आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता यापेक्षा आपल्याला याचे बारीक तुकडे करायचे आहेत, त्यामुळे इथे मी खलबत्त्याच्या दगडाचा वापर करत आहे. आता याप्रमाणे अगदी हलक्या हाताने हे आपल्याला फोडून घ्यायचं आहे. याचा जाडसर असा भुगा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे मी सर्व फोडून घेतलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला हे बारीक असं
फोडून घ्यायचं आहे, अगदीच बारीक नाही किंवा एकदमच जाडसर नाही, याप्रमाणे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला 1 कप व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आहे। तसेच इथे आपल्याला 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। आता बीटरच्या साहाय्याने आपल्याला ही क्रीम छानपैकी फेटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 2-3 मिनिटानंतर ही क्रीम आता छानपैकी दाटसर झालेली आहे। तर क्रीम फेटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे कस्टर्डचं मिश्रण तयार केलं होतं ते घालायचं आहे। कस्टर्डचं मिश्रण हे आपल्याला पूर्णपणे थंड करूनच यामध्ये वापरायचं आहे। आता परत एकदा आपल्याला हे सर्व छानपैकी फेटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे आपण हे मिश्रण छान असं फेटून घेऊया। 2 ते 3 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता की क्रीम आता छान दाटसर अशी झालेली आहे, एकदम घट्ट झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर फूड कलर घालायचा आहे। इथे माझ्याकडे लिक्विड फूड कलर नव्हता, त्यामुळे इथे मी पावडर फूड कलर वापरलेला आहे। तुमच्याकडे लिक्विड फूड कलर असेल तर तो तुम्ही वापरू शकता। अगदी चिमूटभर इथे मी घातलेला आहे। आता कलर घातल्यानंतर हे आपल्याला परत एकदा विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या या आईस्क्रीमला छान असा रंग येईल। आता इथे तुम्ही पाहू शकता या आईस्क्रीमचा कलर आता छानपैकी चेंज झालेला आहे, आपल्याला हवा तसा रंग बनवून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे शुगर कॅरेमल व ड्रायफ्रूट्सचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। हा जो क्रंच आहे तो आपल्याला या आईस्क्रीममध्ये टाकायचा आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे। बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये हा जो क्रंच आहे तो एकदम छान लागतो। आता हे हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत। इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। इथे मी एक आईस्क्रीमचा डबा घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण टाकायचं आहे। आता हे सर्व मिश्रण मी इथे आईस्क्रीमच्या डब्यामध्ये घातलेलं आहे। हे सर्व मिश्रण घातल्यानंतर हा आईस्क्रीमचा डब्बा आपल्याला 1-2 वेळा छानपैकी टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये एअर राहणार नाही व आपला आईस्क्रीम छानपैकी सेट होईल। आता इथे मी हे टॅप करून घेतलेलं आहे। यावरती आपल्याला थोडासा क्रंच टाकायचा आहे। आता याचं झाकण बंद करून हा आईस्क्रीमचा डबा आपल्याला 7 ते 8 तासांसाठी आपल्याला फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। 7 ते 8 तासानंतर आता आपण हा आईस्क्रीमचा डबा बाहेर काढलेला आहे। आता आपण झाकण काढून पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही आईस्क्रीम सेट झालेली आहे। स्कूपरच्या साहाय्याने आपण ही आईस्क्रीम एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। आपण आणखी एक स्कूप आईस्क्रीम यामध्ये काढून घेऊया। अगदी बाजारामध्ये मिळते तशी ही बटरस्कॉच आईस्क्रीम बनवून तयार होते, एकदम सेम फ्लेवर बनवून तयार होतो। तसेच याच्यामध्ये आपण जो क्रंच टाकलेला आहे तो सुद्धा एकदम छान असा बनवून तयार होतो। एकदम सॉफ्ट अशी ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे आपली ही बटरस्कॉच आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। ही बटरस्कॉच आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल। लहान मुले तर ही आईस्क्रीम अगदी आवडीने खातील। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।